विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुद्धेवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण 34 शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रकरण 10 वजाबाकी घेणार आहोत. 5 अंकी संख्यापर्यंत आजची वजाबाकी शाब्दिक उदाहरण घेणार आहोत. पहिले आपण 10.1 हा प्रकरण आज घेणार आहोत. तर इथे पहिला प्रश्न आहे, 1000 या संख्येची लगेचची मागची म्हणजे आधीची. ठीक आहे, 1000 या संख्येच्या आधी काय येणार? 1000 संख्येच्या आधी येतात विद्यार्थी मित्रांनो 999, आणि नंतरची जर विचारली असती तर 1000च्या नंतर येतात 1001. ठीक आहे, 999 ही मागची संख्या आहे. ठीक आहे, 1000च्या, आणि 1001 ही पुढची आहे. आपल्याला मागची संख्या विचारलं, त्याच्यामुळे 999 हे आपलं उत्तर असणार. त्याच्यानंतर पुढचा आहे 22,222 वजा 1111 या दोघांची वजाबाकी करायची विद्यार्थी मित्रांनो. आपण मांडून घेऊ उत्तर. 2 2 2 2 2 वजा 1 हा ही 4 अंकी संख्या असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित लिहायचे. ही 5 अंकी संख्या आहे, ही 4 अंकी आहे, त्याच्यामुळे 4 अंकी म्हणून 1 2 3 4 आपण इथून सुरुवात केली. वजाबाकी करताना 2 मधून 1 गेला 1 1 1 1 आणि 2. आपलं उत्तर येणार 21,111. 21,111 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. इथे दिलेला आहे 28,845 28,845 वजा 18,978 वजा 18,978 या दोघांची वजाबाकी करायची. पहा, 5 मधून 8 जात नाहीत. ह्या 4 मधला 1 गेला, 3 राहिले, तो 1 इथे घेतला, हे झाले 15. 15 मधून 8 गेले, 7 राहिले. 3 मधून 7 जात नाही, आपण याच्यातला 1 कमी केला, 8 मधला 1 कमी केला, 7 झाले. हा 1 इथे घेतला, हे झाले 13. 13 मधून 7 गेले, 6 राहिले. 7 मधून 9 जात नाही, तर मग आपण काय केला, याच्यातला 1 कमी केला, तो 1 इथे घेतला, हे झाले 17. 17 मधून 9 गेले, 8 राहिले. 7 मधून 8 जात नाही, त्याच्यातला कमी केला, 1 इथे घेतला. 17 मधून 8 गेले, 9 राहिले. 1 मधून 1 गेला 0. मग आपलं उत्तर येईल 9,867. 9,867 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटेल. तर पुढचा प्रश्न पाहूत आपण. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढचा प्रश्न घेऊत आपण. इथे सांगितलं 15,000 वजा 5,000. तर 15,000, तर इथे जर दिलं आपल्याला, इथे तर पाहायचं. ठीक आहे, 15,222 वजा 5,222 बरोबर किती? आपण फक्त एवढ्याच उत्तर करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे नाही करायचं आपल्याला. तर हे उत्तर करायचं. तर म्हणजे 15,222 वजा, पहा ही 5 अंकी संख्या, ही 4 अंकी, म्हणजे हे एकक, दशक, शतक, हजार, हे 10,000. हे 1000 स्थानचा अंक आहे, त्याच्यामुळे 5 2 2 2 वजाबाकी करूत आपण. 0 0 0 0 1 उत्तर येईल आपलं 10,000. 10,000 हे उत्तर आपल्या पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा हा प्रश्न आहे. समजा ह्या चौकटीच्या स्थानी आपल्याला हा अंक आहे. ठीक आहे, अधिक 7,651 बरोबर 11,177 आहे. आता हा ची किंमत आपल्याला समजा काढायची किती आहे. ठीक आहे, तर इथे जर बेरीज असेल तर हे इकडे जाऊन काय होते, वजाबाकी होते. ठीक आहे, कॅल्क्युलेशन समजून घ्या, जेणेकरून ते पुढच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या तुम्हाला मदत करते. बरोबर 1,1,1,7,7 वजा 7,6,5,1 या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करूत आपण. 1,1,1,7,7 वजा 7,6,5,1
वजाबाकी करू. 7 मधून 1 गेला, 6 राहिले. 7 मधून 5 गेले, 2 राहिले. 1 मधून 6 जात नाही, याच्यातून 1 कमी केला आपण, हा 1 इथं घेतला. 10 मधून 6 गेले, 10 मधून 6 गेले, 4 राहिले. 0 मधून 7 जात नाहीत, याच्यातला 1 कमी केला आणि 1 इथं घेतला. 10 मधून 7 गेले, 3 राहिले. अशा पद्धतीने याचं उत्तर आहे 3426. 3426. कुठे चुकते इथे, 11 मधून 6 गेले, इथे 5 येते विद्यार्थी मित्रांनो. 3526 उत्तर येईल. 3526 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला 6000 रकाना दिला 29 वजा 4538 त्याचं उत्तर दिले आहे. तर आपल्या चौकटी पूर्ण करायचं काय आहे ते. तर मी ह्याला 2 पद्धतीने सांगतो. दोन्ही पद्धतीपैकी कोणतं तुम्हाला समजतं ते पहा. डायरेक्ट मेथड कमी टाइम मधली पहिले पहा. 9 मधून 8 गेला, 1 राहिला. 2 मधून 3 जात नाही म्हणून आपण याच्यातला कमी केला असेल, हे की नाही, याच्यातला कमी 1 केला असेल आणि 1 इथं घेतला असेल. हे 12 मधून 3 गेले, 9 आले. ठीक आहे. आता इथे आपल्याला कोणती संख्या पाहिजे, म्हणजे इथलची जी संख्या असेल कट केलेली ही 5 असेल. 5 मधून 5 गेले, इथे आपल्याला 0 आले, हे की नाही. 5 मधून 5 गेले, इथे 0. 5 मधून 5 गेल्यावरच 0 येतात. मग इथं कट केलेली संख्या काय असणार, इथं कट केलेली इथलचा 1 कमी केला म्हणजे इथे 6 अंक असणार. हा 6 मधून 1 गेला, 5 आले आणि हे 0 आले. आता मी तुम्हाला सांगितलं की याला दुसऱ्या पद्धतीने पण आपण करू शकतो. आता इथे वजाबाकी आहे, हे की नाही. वजाबाकी हे उत्तर दिलेलं आहे. वजाबाकी आहे तर वजाबाकी इकडचं जर उत्तर दिलेलं असेल तर वजाबाकीची काय करायची, बेरीज. म्हणजे मला काय करावं लागेल, 2091 मध्ये मी 4538 जर मिळवले तर उत्तर किती येते पहा. चला 1 5 आणि 1 6 आणि हे झाले 6. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होते, ते 6629 पाहिजे होते. हा 6 अंक आपल्याला इथे लिहावा लागेल. म्हणजे इथे आपल्याला 6. तिसरं एक घेऊ शकता तुम्ही, पर्यायावरून पण घेऊ शकता. पहिले 5 घेऊन बघा, नंतर 7 घेऊन पहा, नंतर 6 घेऊन पहा, नंतर 4 घेऊन पहा. मग जिथे आन्सर फिट होते ते पण उत्तर तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. पुढचा प्रश्न. पुढचा आहे आपला 13,500 पावणे 15,000पेक्षा कितीने जास्त कमी आहेत असं विचारलं. आता 13,500 म्हणजे किती राहतात, जे 13,500. पावणे 15,000 म्हणजे किती असतात पहा. पावणे 15,000 म्हणजे 14,750 असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि 15.25 म्हणजे काय असतात, 15,250. इथे पावणे 15 म्हणलं तर 14,250. आता कितीने कमी म्हणलं तर इथे वजाबाकी करायची. ठीक आहे. कितीने कमी किंवा कितीने जास्त, मग आपण वजाबाकी करताना पहिली मोठी संख्या लिहू. 14,750 वजा 13,500. इथे 0 येईल, इथे 5 येईल, इथे 2 येईल, इथे 1 येईल, इथे 0. कितीने कमी आहेत, 1,250 ने कमी. 1,250 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. पुढचं आहे 12,500 बरोबर किती असणार. 12,500 म्हणजे किती असतात तुम्हाला सांगतो. 12,500 म्हणजे 1175 म्हणजे 12,500 राहतात. 12,500 म्हणजे 1175. आता इथे 75 दिले, मग इथे किती येणार, हे 11 येणार नाही. तिथे काय येणार, 11 येणार नाहीत. फक्त इथे किती येणार, 1100. म्हणजे 1100 अधिक 75 बरोबर 1175, हे की नाही. 1175 म्हणजे इथे काय येणार, 1100 येणार. 1100 उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं 2,500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 होतील. तर 2,500 आपल्याला किती मिळवायचे आहेत, म्हणजे 2,500 2,500 रुपयामध्ये आपल्याला किती मिळवायचे, म्हणजे 5,500 म्हणजे किती मिळवायचे, म्हणजे मिळवायचे समजा. तर 5,500 होतील. 5,500 म्हणजे 5,250. 5,500 झाले. तर इथं मिळवायचे आहेत, तर इकडे काय करावं लागतील, वजाबाकी करावं लागतील.
5250 वजा 2500 या दोघांची वजाबाकी केली ते 50 येतील. 5250 थोडं इंग्लिश वाले यायले शब्द, ठीक आहे. ते 50 होतील. हे 5 येतं, ठीक आहे. 2 मधून 5 जात नाही, याच्यातला एक कमी केला, सॉरी याच्यातला एक कमी केला, एक इथं हे इथं घेतला एक. हे झाले 12 मधून 5 गेले 7 आले, 4 मधून 2 गेले 2 आले. उत्तर आलं 2750. 2750 हे आपलं पर्याय क्रमांक 1 चं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर 3948 39,468 वजाबाकी करायची 25,125 468 25,125. आता वजाबाकी करू. 8 मधून 3 गेले, 8 मधून 5 गेले 3 राहिले, 6 मधून 2 गेले 4 राहिले, 4 मधून 1 गेला 3 राहिला, 9 मधून 5 गेले 4 राहिले, 3 मधून 2 गेला 1 आला. उत्तर येईल 14,343. 14,300 काही लिहिण्यामध्ये आपला ते 6 आहे विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा लिहूत आपण मांडून घेऊ. एकदा पुन्हा मांडून घेऊ. 39,486 वजा 25,125. इथे 1 आला, इथे 6 आले, इथे 3 आले, इथे 4 आले, 3 मधून 2 गेला 1 आला. 14,361. 14,361 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. अशा पद्धतीने आपण हा सराव संच संपवला. सराव संच 10.1. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.